चालू कर द्या. चलो, पद्म पुरस्कार 139, त्याच्यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री आलं. हा, मग आता याच्यात 139 लोकांचे नाव पाठ करला तो मूर्ख माणूस. याच्यात की पॉइंट काय आहे की आता आपण महाराष्ट्राच्या भरतीची तयारी करतोय, महाराष्ट्रातले किती लोकांना तो पुरस्कार भेटलाय ते आपल्याला माहिती पाहिजे. चला, मग आता आपण नाही शोधत बसायचे, पुस्तक आहे अवेलेबल, पुस्तकामध्ये सगळं दिलेलं असतं, तेवढं घ्यायचं आणि पुढे चालायचं. ठीक आहे. आता हे जे पुरस्कार आहे हे जिवंत लोकांना तर दिलेच जातात, पण मरणोत्तर लोकांना सुद्धा दिले जातात. ठीक आहे. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता एक वेळा आला होता MPSC ला प्रश्न, पण तुम्ही लक्षात ठेवून घ्या, लिहायची काही गरज नाही, की या 139 लोकांमध्ये महिला किती होत्या असा प्रश्न आला होता. पोलीस भरतीला येणार नाही, पण लक्षात ठेवायचं की या 139 लोकांमध्ये 23 महिला आहे. किती? 23 महिला. ज्याला नोट डाऊन करायचं तो करून घ्यायचं, मी असं स्पेशल नाही सांगणार. आणि जो ऐकतोय ना, आता सगळ्यात पहिले तर आपल्याकडे लेक्चर अवेलेबल आहे, तर ऐकायचं काम जास्त करा. पहिलीपासून आपण लिहित झाले, पण लिहिलेलं आजपर्यंत लक्षात राहिलं नाही. ऐकायचं काम करा. तुम्हाला लिहायचंय तर तुम्ही ते लेक्चर पाहून लिहू शकता नंतर. समजताय का? हा, 23 महिला अशा आहे की ज्यांना हे पुरस्कार भेटले. त्याच्यामध्ये 10 परदेशी नागरिक आहे. परदेशी म्हणजे काय? बाहेरच्या देशातले. म्हणजे भारताचे फक्त 129 लोक आहे, भारताचे 129 आणि 10 परदेशी नागरिक आहे. आणि त्याच्यात पण 13 लोक असे आहे की जे मेलेले, वारलेले, ज्यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. समजतंय? समजतंय का? ठीक आहे. मग महाराष्ट्रातले जे मनोहर जोशी आहे, कोण होते मनोहर जोशी? हा, बीजेपीचे मनोहर जोशी. त्यांना मरणोत्तर पद्मभूषण हा पुरस्कार जाहीर झालाय. लक्षात ठेवायचं, मनोहर जोशी महाराष्ट्र. त्याच्यानंतर शेखर कपूर महाराष्ट्र. शेखर कपूर महाराष्ट्र पद्मभूषण. पंकज उदास तर सगळ्यांना माहित असेल. पंकज उदास प्रसिद्ध गायक आहे, प्रसिद्ध गायक. मरणोत्तर 3 लोक झाले महाराष्ट्राचे. कोण कोण? मनोहर जोशी, ते पण मरणोत्तर आहे. पंकज उदास हे पण मरणोत्तर कला क्षेत्रासाठी. आणि शेखर कपूर हे पण कला क्षेत्रासाठी. ठीक आहे. 3 लोकांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे. कोणता? पद्मभूषण. आणि पद्मश्री मध्ये किती आहे? 4 आणि 3 7 आणि 4 11. 11 लोकांना पद्मश्री पुरस्कार. ह्या 113 लोकांमध्ये, ह्या 113 मध्ये 11 लोक हे महाराष्ट्रीयन आहे. ह्या 113 लोक फक्त पहा, लिहू नका. तुमच्याकडे आहे चान्स, काही टेन्शन नाही, लिहायचं नाही, फक्त पहा. पाहिलेलं आपली जी व्हिडिओ मेमरी आहे ना दिमागाची, ती एकदम स्ट्रॉंग राहते. 3 तासाचा पिक्चर तासा लक्षात राहतो की नाही, पण लेक्चर 1.5 तासाचं बी लक्षात राहत नाही. 113 लोकांमध्ये 11 लोक महाराष्ट्रीयन आहे. मी त्यांचे नाव वाचून दाखवतो, आपल्याला लक्षात ठेवायची गरज नाही. पण जर ऑप्शन मध्ये आपल्याला आलं गेलं समजा तर ते पाठ पाहिजे. एक आहे अच्युत पालव, अरुंधती भट्टाचार्य. तिसरा सगळ्यांना पाठ होऊन जाईल, अशोक सराफ. अशोक सराफला सगळे ओळखता, पद्मश्री है ना. अश्वनी देशपांडे, सुभाष शर्मा, वासुदेव कामत, विलास डांगरे, मारुती चितमपल्ली. हे नाव ऐकलंय? कोण? मारुती चितमपल्ली. चैत्राम पवार, जसपिंदर नरुला आणि राणेंद्र भानू मुजुमदार. हे आलं ध्यानात? तर हे होते पद्मभूषण बद्दल आपले प्रश्न. पद्मभूषण मध्ये आपले 4-5 प्रश्न कव्हर होतात. एकूण किती पद्मभूषण? किती पद्मभूषण? पद्मविभूषण
आणि हा आहे पोलीस भरतीचा प्रश्न. पद्मश्री किती? हा आलं का? चला नेक्स्ट. एवढा खतरनाक प्रश्न जो पोलीस भरतीचा आवडता प्रश्न आहे. घ्या. मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2024. एक ओळ सोडून मस्त पैकी लाल पेनाने लिहायचं. मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 2024. जेव्हा आम्ही परीक्षेचा अभ्यास करायचे तेव्हा या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार. 2021 पर्यंत या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार. 2021 नंतर या पुरस्काराचं नाव चेंज झालंय मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार. हा खेळाच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च पुरस्कार आहे. खेळाच्या क्षेत्रात क्रीडामधील सर्वात खतरनाक आणि सर्वोच्च पुरस्कार हा आहे मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार. घ्या. मग त्याच्यात विचारलाय बा 2014 आम्हाला विचारला होता पहिला विजेता कोण होता या पुरस्काराचा. पहिला विजेता विश्वनाथन आनंद लिहा. पहिला विजेता विश्वनाथन आनंद. वर्ष आहे 1992. म्हणजे या पुरस्काराची सुरुवात 1992 पासून झाली होती. आणि कोणताही पुरस्कार सुरू झाला की काय विचारलं जातं की सगळ्यात पहिला पुरस्कार कोणाला भेटलाय. आलं का रे? आलं. तुम्ही साहित्य संमेलन पाठ करता की नाही? त्याचं पहिलं साहित्य संमेलन दरवर्षी विचारलं जातं. कोणतं रे? जी शंकर ग्रुपवालं पहिलं साहित्य संमेलन कुठे झालं, कोणत्या वर्षी झालं? जी शंकर ग्रुप. चला हे घ्या. तुम्ही पहिले विश्वनाथन आनंद झालं. जुनं नाव लिहिलं का त्या पुरस्काराचं? 2021 पर्यंत राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार होता आणि आता त्याचं नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार. मेजर ध्यानचंद सगळ्यांना माहिती आहे हॉकीचे जादूगार म्हणून त्यांना ओळखलं जातं. लगातार 3 वेळा आपण हॉकीचा ऑलिम्पिक मध्ये मेडल सुवर्ण पदक जिंकलेलं आहे त्यांच्या भरोशावर. जमीन सगळ्यांना? जमीन का? आता इथे या वेळेसचा जो मेजर ध्यानचंद पुरस्कार आहे भरपूर लोकांना दिलेले आहे. एक आहे गुकेश डी. तुम्ही फक्त शिकेडाचं नाव लक्षात ठेवायचं. गुकेश डी लिहायची काही गरज नाहीये. गुकेश डी सगळ्यांना माहिती आहे त्याचं नाव. गुकेश डी हा बुद्धिबळाशी खेळाडूत संबंधित खेळाडू आहे. बुद्धिबळ खेळता. गुकेश डी ने कोणाला हरवलं होतं माहिती ना? रील केवढे व्हायरल झाले होते. मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा खेळाडू आहे. त्याला हरवलं होतं. जगातला नंबर 1 बुद्धिबळपटू तो. त्याला गुकेश डी याने हरवलं होतं. अजून एक आपला बुद्धिबळवाला आहे त्याचं नाव पद्मनानंद. दोघे भाऊ बहीण आहेत ते. अजून एक आहे सगळ्यांचा बाप विश्वनाथन आनंद. सगळ्यांचा बाप. त्याला कोणीच हरवू शकत नव्हतं. पण आता काय आहे, आता कोणी बी हरायचं चाललं जात आहे. जसं आता माझ्यासोबत होत आहे ना. कसं वय झालं की कसं 1600 कोणी बी मारी. ते रील चालतं ना, मैं तुम्हें क्या सुनाऊ मेरे जवानी के किस्से. हा तर तसं आता तुम्ही जर मला म्हणशाल की सर तुम्ही 32 वर्षात 1600 आउट ऑफ मारा तर तसं होणार नाही. होईल का? हा मग 18 वर्षाचा पोरगा 1600 आउट ऑफ मारणार आहे. तसं आता एक कार्ड होता विश्वनाथन आनंदचा 1992. ऐका ना, पहिला पुरस्कार 1992 आणि आता 2025 8 आणि 25 33 वर्ष झाले खेळतोय. मग आता 33 वर्षात सगळ्या खेळांची स्ट्रॅटेजी म्हणजे तो कसा खेळतो, कोणता प्यादा पहिले उचलतो, सगळं माहिती पडून गेला लोकांना. अभ्यास करताना लोक. तर मग ते हारणार तर आहेच आणि शेअरला 1.25 शेअर भेटतो. त्यामुळे कोणावर असा कॉन्फिडन्स करायचा नाही की मी एकदम तुर्रम आहे, मला कोणी हरवू शकत नाही. तर हा कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही. कॉन्फिडन्स ठेवायचा की ठीक आहे. गुकेश डी ओळखले सगळं.
बुद्धिबळाचा खेळाडू आहे. महत्वाचं काय, तो कोणत्या राज्याचा आहे? तामिळनाडू. एवढा गहन अभ्यास पाहिजे. आता खेळाडू आहे, आपल्याला त्याच्या खेळाचं पण नाव माहितीये, पण सगळ्यांना माहितीये ना तो आहे कुठला? तामिळनाडू. कुठला आहे तो? आता दुसरा ओळखता का तुम्ही? पहा, हरमनप्रीत सिंग. आता हरमनप्रीत सिंग म्हणजे टीम इंडियाची कॅप्टन बी आहे, लेडीज टीमची. क्रिकेट, लेडीज क्रिकेट टीमची कॅप्टन आहे हरमनप्रीत सिंग. लेडीज आहे, लेडीज है ना. पण तिच्या याच्याबद्दल नाही, हा माणूस आहे हरमनप्रीत सिंग. आणि राज्याचं नाव तर सिंग वरून सगळ्यांना माहिती पडून जातं. कोणता? पंजाब. त्याच्यामुळे याच्यावर राज्य विचारणार नाही. तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. कॅप्टन आहे का आपला? कॅप्टन नाही, श्रीजेश आहे ना. रिटायर झाला तो, तो तर रिटायर झाला. चला ठीक आहे. हरमनप्रीत सिंग हॉकी. प्रवीण कुमार पॅरा ऍथलेटिक्स, उत्तर प्रदेश. पॅरा ऍथलेटिक म्हणजे हात गेलेला, पाय गेलेला, डोळे गेला, हँडिकॅप. आपल्या भाषेत अपंग. पॅरा ऍथलेटिक उत्तर प्रदेशचा. मनू भाकर. मनू भाकर सगळ्यांना माहिती आहे. मनू भाकर शूटिंग ना, नेमबाजी. हा, हे 4 लोक लिहिलेले आहेत. गुकेश डी, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनू भाकर. मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार 4 लोकांना. कोण कोण रे? गुकेश डी, मनू भाकर, हरमनप्रीत सिंग आणि चौथा कोण होता? प्रवीण कुमार. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जो सर्वोच्च सन्मान आहे खेळामध्ये तो कोणता आहे रे? अर्जुन पुरस्कार. कोणता? लिहू नका यार, लिहू नका, तुम्ही लक्ष नाही देताय. अर्जुन पुरस्कार. हा बुवा, हे इथून गेलं मग भेटणार नाही असं नाही होणार. तुम्ही पहा ना, भेटतं सगळं. ऐकून घ्या, फक्त व्हिडिओ मेमरी कॅप्चर करा. जे महत्वाचं आहे मी सांगेन की हे लिहून घ्या. जे महत्वाचं आहे ना ते मी तुम्हाला सांगेन की हे तुम्ही लिहून घ्या. अर्जुन पुरस्कार हा 2 नंबरचा पुरस्कार आहे खेळांमध्ये. खेळांमध्ये 2 नंबरचा पुरस्कार. 1 नंबरचा आपण पाहिला मेजर ध्यानचंद आणि 2 नंबरचा अर्जुन पुरस्कार. आलं. आता अर्जुन पुरस्कार टोटल 32 लोकांना भेटलाय. किती? आपण कोणते भाऊ फक्त? हा, पण तिथे काही महाराष्ट्रीयन वगैरे दिले नाही. 32 लोकांना अर्जुन पुरस्कार भेटलाय. मी त्यांचे नावं वाचतो म्हणजे एक आपल्याला एक आयडिया येऊन जाईल. ज्योती याराजी, अन्नू राणी, नीतू, आता पूर्ण नाव बी नाही काही काहींचं, सविती, वंतिका अग्रवाल. हा आता आम्हाला ग्रुप सी ला आला होता मुख्यला. वंतिका अग्रवाल कोणत्या खेळाशी संबंधित आहे? वंतिका अग्रवाल बुद्धिबळ. वंतिका अग्रवाल बुद्धिबळ. सलीमा टेटे, अभिषेक, संजय, हरमनप्रीत सिंग, सुखजीत सिंग, राकेश कुमार, प्रीति पाल, जीवनजी दीप्ती, अजित सिंग, सचिन सर्जेराव खिल्लारी. हे नाव ऐकलंय? सचिन सर्जेराव खिल्लारी, गोळा फेकवाला आहे. हा, सचिन खिल्लारी आपल्या महाराष्ट्राचा आहे, पुण्याचा आहे. पॅरा ऍथलेटिक आहे. धरमबीर, प्रणव सुरमा, चौकोटो, सिमरन, नवदीप, नितेश कुमार, तुलसीमती मुरुगसेन, नित्य सुमती शिवन, मनीषा रामदास, कपिल परमार, मोना अग्रवाल, रुबीना फ्रांसिल, स्वप्नील कुसडे. स्वप्नील कुसडे अर्जुन पुरस्कार. लक्षात ठेवा, स्वप्नील कुसडे अर्जुन पुरस्कार. स्वप्नील कुसडे कुठून फेमस झाले? ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक घेतलं ना. ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक घेतलं ना, म्हणून आपण स्वप्नील कुसडेला ओळखायला लागले. आता हे जे बाकीचे वाचले ओळखलं का आपण? कारण यांना ऑलिम्पिक मध्ये पदक घेतलं नाहीये म्हणून. सरबजोत सिंग, अभय सिंग. हा अभय सिंग बी आला होता ग्रुप सी च्या मेन्सला. अभय सिंग कोणत्या खेळाशी संबंधित आहे? स्क्वॅश. साजन प्रकाश आणि अमन. ठीक आहे. तर हे होते आपले अर्जुन पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद पुरस्कार. ठीक आहे. अर्जुन पुरस्कारामध्ये आपल्या महाराष्ट्राचे किती लोक आहेत? तर 4 लोक आहे. किती? एक तर तुम्हाला आताच सांगितला, कोणता? स्वप्नील कुसडे. दुसरा बी सांगितला, सचिन खिलारी.
तिसरी आहे दीपाली देशपांडे आणि मुरलीकांत पेटकर. ठीक आहे, चला. साहित्य अकादमी पुरस्कार 2024. साहित्य, आता ऐका, ऑल इंडिया मध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे? भारतरत्न. मग वेगवेगळ्या फील्ड आहे, वेगवेगळ्या फील्ड काय आहे लक्ष द्या. वेगवेगळ्या फील्ड काय आहे? आता खेळ एक वेगळी फील्ड झाली, मग खेळातला नंबर 1 पुरस्कार वेगळा. लिखाण एक वेगळी फील्ड झाली, लेखक, मग तो साहित्याचा नंबर 1 पुरस्कार वेगळा. बरोबर आहे की नाही? म्हणजे प्रत्येक क्षेत्रासाठी देतो त्याचा पुरस्कार आहे. विज्ञान क्षेत्रातला नंबर 1 पुरस्कार कोणता आहे रे? विज्ञान क्षेत्रातला नंबर 1 पुरस्कार कोणता आहे? कोणता आहे? नोबेल. नोबेल पुरस्कार माहित नाही? रसायनशास्त्र, अर्थशास्त्र, हे शोधलं ते शोधलं, दरवर्षी नोबेल पुरस्कार वाटले जातात की नाही? रॅमन मॅग्सेसे कोणता पुरस्कार आहे? जनस्थानचा पुरस्कार आहे, तो सामाजिक कामगिरीसाठी दिला जातो. समजतंय ना? सामाजिक कामगिरीसाठी दिला जातो तो. तर आता पाहू, साहित्य अकादमी पुरस्कार 2024 लिहा. साहित्य अकादमी पुरस्कार 2024. साहित्य म्हणजे काय रे? आता लेखन. आता आपल्या भारतीय संविधानामध्ये परिशिष्ट 8 मध्ये एकूण किती भाषा दिली आहे? हा ग्रुप सी च्या मुख्यचा प्रश्न होता की भारतीय संविधानामध्ये, तुम्हाला पेपर टाकलाय मी, वाचा त्याला. भारतीय संविधानामध्ये परिशिष्ट 8 मध्ये आपल्या भारतात किती भाषा मान्यता देण्यात आली आहे? 22 भाषा. त्या 22 भाषांचे लेखक लिखाण करतात. बरोबर आहे की? आपल्याला वाटतं आपली मराठी भाषा जे, असं नाही. तर 22 भाषांमध्ये लेखन होतं. तर मग त्याच्यात आता आपल्या मराठी भाषेचा जो पुरस्कार भेटलाय, सुधीर रसाळ लिहा. विजेते सुधीर रसाळ. सुधीर रसाळ. काय भेटला यांना? साहित्य अकादमी पुरस्कार. कोणता? साहित्य अकादमी पुरस्कार 2024. म्हणजे 25 मध्ये अजून वाटले गेले नाही. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे विंदांचे गद्यरूप. कोणत्या पुस्तकासाठी भेटला? विंदांचे गद्यरूप. आता साहित्य लिहित असताना साहित्य किती प्रकारचं आहे ते पाय भाऊ. पहिले एक राहतो काव्य संग्रह. काव्य म्हणजे कविता करता काही लोक. काव्य संग्रह म्हणजे कविता होतात. कादंबरी एक साहित्य आहे, कादंबरी. तिसरं आहे लघुकथा, शॉर्ट स्टोऱ्या. आणि चौथं आहे नाटक. नाटक लिहिता ना काही लोक, पिक्चर कशाहून तयार होता मग. हा. आणि एक आहे संशोधन. तर अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये सुधीर रसाळ यांना विंदांचे गद्यरूप या समीक्षणासाठी पुरस्कार दिला. बरोबर का? बरोबर का? हा. साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात लिहा. साहित्य अकादमी पुरस्काराची सुरुवात 1954. काय रे सुरुवात? आता याच्यात पाय प्रश्न काय आहे की आज साहित्य अकादमी पुरस्कार एकूण किती भाषांसाठी दिला जातो? किती भाषांसाठी दिला जातो? आता सांगितलं ना भाऊ. किती? मग 22 भाषांसाठी दिला जायचा, पण आता 2 भाषा वाढले, एक इंग्लिश आणि एक राजस्थानी. मग तिथे लिहा 22 + 2 म्हणजे 24 भाषांसाठी हा पुरस्कार आता दिला जातो.
लिहा पटापट. किती भाषांसाठी रे? 24. 22 + 2. आता 2 वाढले. कोणत्या? इंग्रजी आणि राजस्थानी. नाहीतर आपलं काय पाठ राहतं? 22 भाषा. मग आपण काय करून देतो? 22 भाषा ओके, आणि खाली ऑप्शन राहतं 24. 1 मार्क जातो आपला. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, मोदींना कुवेतचा मुबारक अल कबीर मोदींना कुवेत या देशाचा मुबारक अल कबीर हा सर्वोच्च सन्मान मिळाला. झालं. नाव काय त्याचं? मुबारक अल कबीर. कोणत्या देशाचा आहे हा पुरस्कार? असा प्रश्न फिरून जाईल मग. मुबारक अल कबीर हा पुरस्कार मोदींना मिळाला. तो कोणत्या देशाचा आहे किंवा कोणत्या नेत्याला मुबारक अल कबीर हा पुरस्कार मिळाला? तर आपल्याला माहिती पाहिजे नरेंद्र मोदींना भेटलाय. बरोबर आहे की नाही? नेक्स्ट, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024. नवीन पुरस्काराचं नाव आहे विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024. त्याच्यात आपल्याला 4 पुरस्कार पाठ करायचे. पहिला हा जो पुरस्कार आहे कोणता रे? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. या पुरस्कारामध्ये 4 पुरस्कार आहेत. ते 4ही पाठ पाहिजे आपले. एक, श्री पु भागवत पुरस्कार असं लिहायचं. श्री पु भागवत पुरस्कार, आणि पुढे बाण दाखवायचं आणि कोणाला भेटला ते लिहायचं. श्री पु भागवत पुरस्कार ज्योत्स्ना प्रकाशन यांना भेटलाय. श्री पु भागवत पुरस्कार ज्योत्स्ना प्रकाशन. कोणत्या प्रकाशनला भेटलाय तो? ज्योत्स्ना प्रकाशन. एक लिहिला, त्याच्या खाली सेकंड, डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार 2024. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यास पुरस्कार 2024. बाण मारला. आता हा अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार कोणाला भेटलाय? डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी. रमेश असल्यामुळे लगेच लक्षात राहील, रमेश सीताराम सूर्यवंशी. आणि हे तुम्ही लिहून घेताय, हे तुम्हाला ऑप्शन मध्ये दिसेल. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हा कोणाला भेटलाय रे? डॉक्टर रमेश सीताराम सूर्यवंशी. आलं. तिसरा घ्या. आता हे रमेश सीताराम सूर्यवंशी हे कोणतरी व्यक्ती. आता सेम हाच पुरस्कार आहे, पण हा व्यक्तीला नसून संस्थेला आहे. संस्था राहता ना, संस्था, त्या संस्थेला लिहा. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार संस्था. डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार आणि संस्था कंसात म्हणायचं. संस्था मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय. 3 झाले का? 3 झाले का? चौथाली मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार 2024. भीमाबाई जोंधळे, तिचं नाव आहे
जोंधळे. मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार 2024 भीमाबाई जोंधळे. आता हे तुम्हाला नवीन आहे ना, तर आज बोर होईल, पण जसं तुम्ही वाचायला लागले की तुम्हाला ते प्रश्न दिसतील तुमच्या चालू घडामोडीच्या याच्यामध्ये, तुमच्या पेपरमध्ये, कि मग तुम्हाला चांगलं वाटेल. माणसाने जर काम केलं दिवसभर आणि संध्याकाळी जर त्याला पगार नाही भेटला तर त्याची काय येते, जीवावर येते. तसं आपण वाचलं आणि तो प्रश्न पेपरमध्ये जर नाही आला तर काय येते, जीवावर येते. पण जर आपण वाचलेला पेपरात जर प्रश्न आला तर मग काय वाटतं माणसाला की मी योग्य अभ्यास करतोय, बरोबर अभ्यास करतोय, मी वाचलेलंच पेपरात पडतंय. तर मग आता तुम्हाला सगळं आयतमीत लिहून देतोय, तेवढं फक्त तुम्हाला चालू घडामोडीमध्ये वाचायचंय. ठीक आहे, घ्या पुढचा. बीसीसीआय पुरस्कार. बीसीसीआय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया, जगातलं सर्वात श्रीमंत बोर्ड, क्रिकेट बोर्ड कोणतं आहे रे, भारताचं. त्याचं नाव आहे बीसीसीआय. आणि खेळांमध्ये लक्ष ठेवायचंय क्रिकेटकडे, कारण की सगळ्यात जास्त आपल्या देशात पहिला जाणारा खेळ आहे क्रिकेट. तर क्रिकेट बद्दल तुम्हाला म्हणजे मुलींना जरी इंटरेस्ट नसेल, आता मुलींना मुलांपेक्षा जास्त इंटरेस्ट आहे क्रिकेटमध्ये. हा घ्या, हा महत्वाचा पुरस्कार आहे. कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार. आता तुमचं नॉलेज चेक करू आपण, कोणी वाचला हा पुरस्कार. कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार. भारताचे पहिले कर्णधार होते जेव्हा भारताची क्रिकेट टीम चालू झाली ना स्वातंत्र्यानंतर, तेव्हा भारतीय टीमचे पहिले कर्णधार होते सी.के. नायडू. मग त्यांच्या नावाने हा पुरस्कार निर्माण झालाय. कर्नल सी.के. नायडू जीवन गौरव पुरस्कार कोणाला भेटलाय रे, वाचलं नाही का चालू घडामोडी वाचताना. सचिन तेंडुलकर. जीवन गौरव म्हणजे जे रिटायर झाले अशा लोकांना देता येईल ना जीवन गौरव, जीवनाचा गौरव. ते लागलं नाही का आज मागचं पडदा, चमक नाही राहत. लीला. चला नेक्स्ट, पॉली उमरीगर पुरस्कार. पॉली उमरीगर पुरस्कार. पॉली उमरीगर तर माहिती असेल, नाही माहिती. जसप्रीत बुमराह तिसऱ्यांदा जिंकलाय. जसप्रीत बुमराह तिसऱ्यांदा हा पुरस्कार जिंकलाय, पॉली उमरीगर. तुम्हाला प्रश्न आला होता, पॉली उमरीगर हा पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे. क्रिकेट. सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू स्मृती मंदना. लिहून घ्या, सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू स्मृती मंदना. आता फक्त 4-5 दिवस झाले तिने विश्वविक्रम केला. सर्वात कमी चेंडूत शतक केले. किती चेंडूत, 50 चेंडूत. 52 विराट कोहली 50 चेंडूत. झालं का, अरे झालं का. लक्ष द्या, आता फक्त वाचण्याचे पुरस्कार आहे, लक्ष द्यायचं फक्त. स्मृती मानधना. स्मृती मानधना माहित नाही तुले, लेडीज असेल माहित नाही, लाज वाटली पाहिजे. स्मृती मानधना एकदम गरीब घरातली पोरगी आहे. आज 100 कोटीचं तर घर आहे फक्त. आपल्या भारताची काय जगातली नंबर 1 खेळाडू आहे. लेफ्टी. एखादा माणूस एवढ्या दूर बॉल मारू शकत नाही, तेवढ्या दूर ते चेंडू मारते. हा, स्मृती मानधना. ऍडव्हर्टाईज वगैरे पाहत असाल ना तुम्ही, झेंडू बॉम्बची ऍडव्हर्टाईज. जसप्रीत बुमराह कोणता आहे आयोडेक्स बुमराह सो. हा, विक्सरेप्रप तुझ्यासारखी ती विक्सरेप्रप नरम नाही येते, कडक येते एकदम. लेझर बॉल पाहिलाय का, लागला तर माणूस मरतो. लेझर बॉल वर खेळतात ते आता पोरी, असं पायदू करता का,
काशीनाथ पर्यंत जाऊन पाय दुखता बनता 1-1 वर्ष झालं तरी. चलो 18वा जनस्थान पुरस्कार 2025. 18वा जनस्थान पुरस्कार 2025. अंडरलाइन जनस्थान पुरस्कार हा पुरस्कार विचारला जातो. लक्ष द्या, हा पुरस्कार कुसुमाग्रज प्रतिष्ठानामार्फत दिला जातो. कुसुमाग्रज कोण होते माहिती ना? ज्येष्ठ कवी लेखक है ना, काय नाव त्यांचं? विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज असं म्हटलं जातं. त्यांचं प्रतिष्ठान आहे, त्या प्रतिष्ठानातर्फे हा पुरस्कार दिला जातो. कोणता? जनस्थान पुरस्कार. आणि याच्यावर 100% पोलीस भरतील प्रश्न येतो. ह्या वर्षी कोणाला भेटलाय तो लाल पेनाने लिहून घ्या. सतीश आळेकर. जनस्थान पुरस्कार सतीश आळेकर. खराब झाला. सतीश आळेकर लिहिलं. कितवा पुरस्कार होता हा? 18वा. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्कार. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार मागच्या वर्षीचा जसा तसा प्रश्न आहे नायगावचा. चॅम्पियन ऑफ द अर्थ डॉक्टर माधव गाडवे यांना. डॉक्टर माधव गाडगीळ. आभार आहे. आता याच्यावर मला तुमचं नॉलेज समजेल. ग्रॅमी पुरस्कार. शाबास. ग्रॅमी पुरस्कार पोलीस भरतीचा प्रश्न आहे. ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ते लिहा. पहिले लिहून घ्या प्रश्न जसा तसा. ग्रॅमी पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे, किंवा मग असं लिहा ग्रॅमी पुरस्कार आणि बाण देऊन संगीत क्षेत्र. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राचा आहे? संगीत क्षेत्र. काय नाही त्याने दिलंय, कोणाला भेटला असं? भारतीय अमेरिकन गायिका आणि उद्योजिका चंद्रिका टंडन. कोणाला भेटलाय तो? चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बम साठी. चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी या अल्बम साठी हा पुरस्कार भेटला. बस एवढंच कामाचं आहे आपल्या देशात. महत्वाचं महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार 2025. महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार 2025. लक्ष द्या काय येतं ते लिहायचं नाही, फक्त लक्ष द्या. महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार 2025 एवढं लिहिलं तुम्ही. आता काय महाराष्ट्राचं प्रेरणा गीत? कशामुळे हा प्रश्न टाकला मी? मागच्या वर्षी एक प्रश्न येत होता. कोणता रे? कोणता? जय जय महाराष्ट्र माझा या गाण्याचे लेखक राजा बडेवर किती वेळा प्रश्न आला. मग आता हा एक प्रश्न ऍड करून घ्या. महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार 2025 वाचा कशामुळे तयार झालाय पहा. छत्रपती संभाजी महाराज पिक्चर. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने 2025 पासून दिला जाणारा हा पहिला महाराष्ट्र गीत पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अनादि मी अनंत मी या गीताला जाहीर झाला. आता आपल्याला काय लिहायचंय माहिती का? की महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार 2025 कोणत्या गाण्याला जाहीर झाला? त्या गाण्याचं नाव लिहा पहिले तर. अनादि मी अनंत मी. इथे वरती लिहितो अनादि मी अनंत मी. आणि हा प्रश्न आला पेपर मध्ये आणि तुम्हाला जमला की सार्थक झाला आपल्या लेक्चरचा. आज
कारण एकदम बारीक बारीक पुस्तक लय मोठं आहे, पण एवढं पूर्ण पुस्तक लिहायचं नाही. आता आपल्याला काय माहिती पाहिजे याच्याबद्दल, की हे कोणाचं गाणं होतं? विनायक दामोदर सावरकर यांच्या पुस्तकातलं ते गाणं होतं. यांच्या पुस्तकातलं ते गाणं होतं. आणि हे गाणं कोणासाठी आहे? छत्रपती संभाजी महाराजांसाठी. प्रश्न आला, महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार हा कोणाच्या नावाने दिला जातो? छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने. कोणत्या गीतासाठी दिला गेला? अनादि मी अनंत मी. झालं क्लिअर? पुढचा एक सिंगल लाईन मध्ये लिहून घ्यायचं. सुनील मित्तल यांना नाईटहुड पुरस्कार, नाईटहुड पुरस्कार आहे तो, नाईटहुड. पण आपल्याला काही ते डीप मध्ये जायची गरज नाही. सुनील मित्तल यांना नाईटहुड पुरस्कार. जाऊ दे पुढे, जाऊ देऊ का? हा, मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 येतो का नाही प्रश्न अनिता? मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 कितवी होती? 72वी. लिहा तिथे कितवी? 72वी. तारीख 31 मे 2025. 31 मे 2025. कोठे? हैदराबाद तेलंगणा. ठिकाण हैदराबाद तेलंगणा. जे जे लिहून द्यायचंय ते लिहिता नाही, आणि मी जेव्हा शिकवत राहतो तेव्हा लिहिता. उलटे फिटिंगचे लोक आपल्या वर्गात आहे. बहात्तरवी मिस वर्ल्ड स्पर्धा 2025 ही हैदराबाद तेलंगणा येथे होणार आहे. आता 31 मे झाली, समजलंय ना? तर तिचा जो विजेता आहे तो आपल्याला पुढल्या पुस्तकात भेटेल. हे डिसेंबर पर्यंत आहे ना, 28 फेब्रुवारी पर्यंत आहे. पुढच्या पुस्तकात आपल्याला त्याची विजेता भेटेल. 2 ओळी सोडून द्यायचा, आपण विजेतीचं नाव लिहून घेऊ तिथे. ठीक आहे. आता याच्यावर काय प्रश्न आलता पोलीस भरतीला, कोण सांगू शकतं का? अनालिसिस करताना तुम्ही 21,500 सोडवलं ना. पहिल्यांदा पहिली विजेती, मिस वर्ल्ड पहिली विजेती रीटा पा, त्यानं वाचले. लिहा, या स्पर्धेची पहिली विजेती 1966 रीटा फारिया. मिस वर्ल्ड म्हणजे जगातल्या सगळ्या लेडीज येतात तिथं. रीटा फारिया ही भारताची पहिल्यांदा मिस वर्ल्ड झाली होती 1966 मध्ये. भारताची पहिली, जगातली पहिली नाही, भारताची पहिली. दुसरी सगळ्यांना माहिती आहे, ऐश्वर्या राय. नाव नाही काढायचं तिथं, पडत नाही आपलं नाव. रीटा फारिया, ऐश्वर्या राय. त्याच्यानंतर डायना हेडन, त्याच्यानंतर युक्ता मुखी, त्याच्यानंतर प्रियंका चोपडा 2000 साली, आणि आता 2017 मध्ये बी झाली मानुषी चिल्लर. समजलं का? 6 लेडीज आपल्या, 6 का 7 नाही 6. रीटा फारिया, ऐश्वर्या राय, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियंका चोपडा आणि मानुषी चिल्लर. 6 मिस वर्ल्ड झाले आपल्या भारताच्या. आता कोण जिंकले ते आपल्याला पुढच्या ह्याच्यात समजेनच. लिहा, 34वा व्यास सन्मान. 34वा व्यास सन्मान. 34वा व्यास सन्मान. प्रख्यात हिंदी लेखिका सूर्यबाला, तिचं नाव आहे सूर्यबाला. माला नाही, बाला. सूर्यबाला कोणती लेखिका आहे? हिंदी. सूर्यबाला. सूर्य असा बरोबर का असा बरोबर रे? सांग भाऊ. हा चूक आहे.
शुद्ध शुद्ध शब्दांमध्ये प्रख्यात हिंदी लेखिका सूर्यबाला. आता तिच्या कादंबरीचं नाव पण लिहावं लागेल ना, कोणत्या कादंबरीसाठी तिला व्यास सन्मान भेटला. लिहा. कोण देश को वासी. कोण देश को वासी. कोण देश को वासी. डबल डॉट द्यायचा. वेणू की डायरी हे तिच्या पुस्तकाचं नाव आहे कादंबरीचं. कोण देश को वासी वेणू की डायरी. पर्सन ऑफ द इयर 2024 लिहून घ्या आपल्याला रिव्हिजन साठी कामात येतं. पर्सन ऑफ द इयर 2024 डोनाल्ड ट्रम्प. आले त्रास देतोय आपल्याला आता डोनाल्ड ट्रम्प. पर्सन ऑफ द इयर डोनाल्ड ट्रम्प. आला. हा किती झाले प्रश्न. प्रश्न किती झाले मोजायचे नाही. 28 फेब्रुवारी पर्यंतचा एवढा डाटा होता. आता पुढे पूर्ण पुरस्कार संपवल्याशिवाय आपण जाणार नाही आज. घ्या पुढे. ऑस्कर पुरस्कार 2025. ऑस्कर 2025. अनोरा चित्रपटाचं नाव काय रे. अनोरा या चित्रपटाने 5 पुरस्कार जिंकले. सर्वोत्तम चित्रपट अनोरा. सर्वोत्तम चित्रपट अनोरा. हॉलिवूड पिक्चर आहेत ते. इंडियाचे पिक्चर आता पायामध्ये मजा बी नाही. एकच स्टोरी राहते ना. लव्ह स्टोरी. एक तर पोरग्याचा बाप नाही म्हणतो, नाही तर मग पोरगीचे बाप माय नाही म्हणता. पोरगा गरीब राहतो, पोरगीवाले नाही म्हणता, मग ते पैसे जाता. या स्टोरी आता इंडियाचे पिक्चर हे चांगले काहीतरी पॉवरफुल पिक्चर आता हॉलिवूडचे. आपल्या पिक्चरांमध्ये तेच आहे आता. बरोबर आहे की नाही. स्टोऱ्या गिऱ्या काहीच नाही. चलो. सर्वोत्तम चित्रपट आहे ऑस्कर मध्ये अनोरा. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अभिनेता अभिनेत्री हे काही तुम्हाला विचारणार नाही. नेक्स्ट घ्या. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार. याच्याबद्दल मी तुम्हाला लेक्चर मध्ये पहिले बोलला की सगळ्यात पहिला जी शंकर ग्रुप हाय तो ज्ञानपीठ पुरस्कार. एवढा IMP हा की तुमचं मेरिट चेंज करणारा प्रश्न आहे. ज्ञानपीठ पुरस्कार 59वा. तुम्हाला माहिती पाहिजे होता. तुम्हाला वाटत असेल माहिती आहे. शाबास. माहिती आहे ना, मग काही प्रॉब्लेम नाही. ऑप्शन मध्ये भेटतो तो. प्रसिद्ध हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला. विनोद कुमार शुक्ला. कोणता पुरस्कार भेटला यांना. ज्ञानपीठ. कितवा. 59वा. असं डेकोरेशन आपल्या वहीत एकदम भारी असलं पाहिजे. लेखक कोणते ते हिंदी लेखक. आपल्या नोट्स अशा पाहिजे ना वाचायला, समोरच्याला बी मजा आली पाहिजे. कोणत्या राज्याचे ते. छत्तीसगड. काही लिहायची गरज नाही. छत्तीसगडचे ते. हा जो ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा सर्वात जुना व सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे. सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार. याची सुरुवात झाली होती, स्थापना झाली होती 1961. लिहा. स्थापना 1961. पण पहिला पुरस्कार 1965 मध्ये. 2017 नायगावला पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे हा. जेव्हा मेरिट लागलं होतं 84 ग्राउंडचं
मी बी बसला होता पेपरले, मी 90 पेपर काढला होता, तेव्हा आला होता प्रश्न. 2017ची गोष्ट आहे, नायगाव. की सगळ्यात पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता? चेक करून यायचं आहे ना तुमच्याकडे जुन्या प्रश्नपत्रिका. आता सर जुन्या प्रश्नपत्रिका तर लय 2011 पासून आहे, मी कुठून वाचायच्या? 2018 पासून पुढे, 2018 पासून पुढे ज्या प्रश्नपत्रिका झाल्या ना त्या वाचायच्या. तू 2009 मधली प्रश्नपत्रिका वाचशील त्या काही कामाची नाही. 2018 पासून रिसेंट वाल्या या. काय लिहिला आपण? ज्ञानपीठ लिहिला. हा, नेक्स्ट महत्वाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता माहितीच पाहिजे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. हा, राम सुतार. हा एकच पोरगा अभ्यास करतोय का आद्या? हा, माहित नाही? माहिती ना? हा, राम सुतार. आता सध्याचा राम सुतार. त्याच्या अगोदर हा अशोक सराफ होते. अशोक सराफ आहे 2023. अशोक सराफ. 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी, बरोबर का? आणि हा आता राम वनाजी सुतार, त्यांचं पूर्ण नाव आहे राम वनाजी सुतार. हे तर सगळे ओळखता यांना है ना? अरे पुतळे तयार करता, पुतळे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, सरदार पटेलांचा पुतळा तयार केलाय. किती मीटरचा? शाबास, 182 मीटर. 182 विधानसभा सदस्य बी येते गुजरात मध्ये. 182 विधानसभा सदस्य म्हणून तो पुतळा बी 182 मीटरचा. आता एवढं डिटेल का बरं माहिती राहतं? मागची प्रश्नपत्रिका आली होती ना आमची 2021 ची, त्याच्यात त्या पुतळ्यावर प्रश्न होता. तो किती मीटरचा होता? 182. सरदार पटेल यांनी जी फाळणी झाली होती ना तिला जोडण्यासाठी प्रयत्न केले होते. जे भारतातले संस्थान आहे ना ते संस्थान जोडले त्यांनी, म्हणून त्यांना विलिनीकरणाचे जनक म्हटलं जातं. स्टॅच्यू ऑफ युनिटी 182 चा आहे तो पुतळा राम सुतार यांनी बनवलाय. आणि असे भरपूर पुतळे. आता आपलं अयोध्याचं मंदिर आहे ना, तिथे बी काही मूर्त्या यांनी बनवल्या राम सुतार यांनी. जटायूची मूर्ती बनवली त्यांनी, जटायू अयोध्या मंदिर मध्ये. नेक्स्ट या प्रित्झकर आर्किटेक्चर. प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2025. प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 हा चीनच्या व्यक्तीला भेटलाय. त्याचं नाव होतं लियू जियाकुन. लियू जियाकुन. आगा घ्या. हा ते काढ तिकडे चमकीन दे, ते काही आपलं टेन्शन नाही. लियू जियाकुन हा व्यक्ती कुठला आहे? चीन. लियू जियाकुन हा ब्रँडेड प्रश्न एमपीएससीचा. आणि लक्षात ठेवा एमपीएससी जर काही प्रश्न प्रेम झाला की तो तिकून उचली सण पोलीस भरतीला आणतात ते. कारण तुम्हाला माहिती आहे ना ते प्रश्न कसे आणतात. त्यांना टाइम नाही प्रश्न काढायला. आणा एमपीएससीची प्रश्नपत्रिका, आणा ग्रामसेवकची प्रश्नपत्रिका, आणा तलाठीची प्रश्नपत्रिका, आणा मागच्या वर्षाच्या दुसऱ्या जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका. अशा प्रश्नपत्रिका आणल्या जातात आणि प्रश्न फ्रेम केले जातात.
आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे की नाही? नाही तर आपण आंबे चोरायला चालले आणि तरी काय निघाले कांदे. आंब्याचं वावर कोणतं, कांद्याचं वावर कोणतं, आपल्याला माहिती पाहिजे. प्रश्न प्रेम कुठून होत आहे ते बी आपल्याला माहिती पाहिजे. इथं वाचतोय पुरं पुस्तक पहिल्या लाईन पासून तर 500व्या पेज पर्यंत, आणि एक बी प्रश्न येत नाही त्याला. मग फ्रीज करलीला लियू जियाकुन. बानू मुश्ताक वाचलं का? बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प, दोन्ही नावं महत्वाचे. बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प या पुस्तकाला, या कथा संग्रहाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. जगातला सगळ्यात मोठा साहित्यासाठीचा पुरस्कार, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार, हा बानू मुश्ताक यांच्या हार्ट लॅम्प. हॅलो, आलं का रे? हा, आता आले आपण 10 मे पर्यंत आले. कोणती तारीख लक्षात ठेवायला सांगितली आहे? 31 मे. मिस वर्ल्डचे विजेते पाहिजे ना आपल्याला, विसरी गेले म्हणजे अभ्यासात किती वाचले. हा, स्पर्धा 31 मेला होणार होती ती, कुठे होणार आहे? हैदराबाद तेलंगणा. विजेतेसाठी 2 लाईन सोडले ना आपण. माझं पुस्तक 10 मेला संपला, आता 11 मे पासून चालू झालं. आता भेटीनच आपल्याला काय पाहू. इंडियाची जिंकली, बघू कोण. 142 भेटीन. चला पुढचं लिहा. साहित्य अकादमी युवा पुरस्कार, साहित्य अकादमी युवा पुरस्कार. मराठी विजेते प्रदीप कोकरे, मराठी विजेते प्रदीप कोकरे. त्यांच्या कादंबरीचं नाव आहे खोल खोल दुष्काळ डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे. झालं का? नेक्स्ट, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025. चेंज झाला आता. सुधा मूर्तीचा प्रश्न आम्हाला आला होता, ग्रुप सी मुक केला, त्याच्याकरताच तुम्हाला तो पेपर टाकला होता, पण तुम्ही पाहिला नाही तो. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 लिहा. नितीन गडकरी. आणि नितीन गडकरी यांच्या अगोदर जो भेटला आहे तो सुधा मूर्ती यांना. जो प्रश्न आम्हाला तो मेन्सले होता, आता मी ते परीक्षा गेला होता, ती प्रश्नपत्रिका ओपन करा फोन मध्ये आणि पहा पडलाय का तो प्रश्न. मग जर सुधा मूर्तीवर प्रश्न येतोय तर नेक्स्ट प्रश्न नितीन गडकरींवर येईल. फक्त आपल्याला माहिती पाहिजे पुरस्कार कोणता आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. आलं का? नेक्स्ट, राजर्षी शाहू पुरस्कार 2025 डॉक्टर जब्बार पटेल यांना. राजर्षी शाहू पुरस्कार 2025, राजर्षी शाहू पुरस्कार 2025 डॉक्टर जब्बार पटेल. जब्बार पटेल.
शौर्य पुरस्कार माहिती ना तुम्हाला? कोणते कोणते? परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. जर कोणी युद्धात शहीद झालं तर त्या लोकांना हे पुरस्कार दिले जातात. कोणते कोणते? परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र. म्हणजे जर समजा कोणी शहीद झाला किंवा मग त्या युद्धामध्ये जर चांगली कामगिरी कोणी केली तर त्याला ते पुरस्कार दिले जातात. पहा, 6 कीर्ती पुरस्कार, 6 कीर्ती चक्र आहे आणि 33 शौर्य चक्र आहे. ठीक आहे, ते काही लिहायची गरज नाही एवढं. फक्त आपल्याला त्याच्याबद्दल नॉलेज एवढं पाहिजे की शौर्य पुरस्कार कोणते कोणते आहे. संसद रत्न पुरस्कार 2025, संसद रत्न पुरस्कार 2025. एकूण विजेते 17, एकूण विजेते 17 आणि महाराष्ट्रात 7. एकूण विजेते किती रे? 17 आणि महाराष्ट्रात किती लोकांना भेटलाय संसद रत्न? 7. त्याच्यात आपल्या जळगावची पण आहे स्मिता वाघ, संसद रत्न पुरस्कार. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 कोणाला भेटला? अरे आता 2 मिनिटापूर्वी लिहिला आपण. ते जे वाचने मन आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक, हार्ट लॅम्प. त्याच्यातली की हा कोणत्या भाषेचा आहे? कन्नड. कोणत्या भाषेचा आहे? कन्नड. आणि त्या दुसऱ्या भारतीय ठरले ज्यांना हा पुरस्कार भेटलाय. पहिला गीतांजली श्री यांना भेटला होता टॉम्ब ऑफ सँड या कादंबरीसाठी. संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार, संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार. संयुक्त राष्ट्र सासाकावा पुरस्कार डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांना देण्यात आला. डॉक्टर मृत्युंजय महापात्रा. तर इथे आपले पुरस्कार संपलेले. आजच्या लेक्चर मध्ये आपण पुरस्कार हा टॉपिक संपवलेला आहे.